तुम्हाला हे थालीपीठ दिसत आहेत ते बेसन पिठाचे आहेत का? तर नाही. आपण या थालीपीठामध्ये चण्याच्या पिठासोबतच सोयाबीनच्या पिठाचा देखील वापर केलेला आहे. तर तो कसा करायचा ते आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. चला तर मग सोयाबीनच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे ते आपण बघूया. एकदम सोपी आणि झटपट रेसिपी आहे. आपण इथे सोयाबीनचं 2 वाटी पीठ वापरलेलं आहे, तर चणा डाळीचं 1 वाटी पीठ वापरलेलं आहे. त्यासाठी 1 चमचा जिरे, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 छोटा चमचा ओवा असं सर्व साहित्य कुटून घ्यायचं आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये चणा डाळीचं पीठ, सोयाबीन पीठ मिक्स करून त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, कुटून घेतलेला लसूण, जिरेची पेस्ट, 1 चमचा मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित मसाला सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आणि व्यवस्थित गुठळ्या फोडून व्यवस्थित पीठ सैलसर भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पीठ भिजवायचे की आपल्याला थालीपीठ व्यवस्थित पसरवता आलं पाहिजे. जास्त पातळ झालं तर व्यवस्थित थालीपीठ उलटणार नाही. त्यामुळे व्यवस्थित पिठाची कन्सिस्टन्सी लक्षात घ्यायची. व्यवस्थित पीठ फेटून मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपले एकदम जाळीदार धिरडे बनतील. थालीपीठ बनवताना पीठ जेवढं फेटलं तेवढं व्यवस्थित जाळीदार आणि खुसखुशीत आपलं थालीपीठ बनतं. त्यामुळे पीठ फेटताना व्यवस्थित फेटून घ्यायचे. पाणी थोडं थोडं ॲड करायचे. अशा पद्धतीने द्रावण तयार झालं पाहिजे. आता आपण इथे एक पॅन घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचा तेल टाकून घ्यायचे. व्यवस्थित तवा गरम होईपर्यंत व्यवस्थित तव्यावरती तेल फिरवून घ्यायचे. अशा पद्धतीने तव्यावरती चमच्याच्या सहाय्याने थालीपीठाचं एक छोटंसं थालीपीठ होईल अशा प्रमाणात पीठ टाकल्याबरोबर व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. जास्त गरम होऊ द्यायचं नाही, जेणेकरून थालीपीठ जाड होईल. अशा पद्धतीने पटकन थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. पसरवून झाल्याच्या नंतर बाजूने 1 ते 2 चमचा तेल सोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित 1 ते 2 मिनटं व्यवस्थित थालीपीठ भाजू द्यायचं. 2 ते 3 मिनटानंतर थालीपीठ खालच्या बाजूने व्यवस्थित भाजलं की असं अलगद उचललं जातं आणि मग उलथण्याच्या सहाय्याने त्याला पलटी मारून घ्यायची आणि परत एकदा 1 ते 2 चमचा तेल बाजूने फिरवून सोडून द्यायचं. अशा पद्धतीने खालच्या बाजूने थोडंसं थालीपीठ भाजू द्यायचं आणि टाकलेल्या तेलावरती आलटी-पालटी करून व्यवस्थित भाजून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं एका बाजूनं थालीपीठ भाजलं की व्यवस्थित भाजलं जातं. अशा पद्धतीने व्यवस्थित आकार त्याचा बिघडू द्यायचा नाही आहे. तुम्ही बघू शकता थालीपीठावर कशी जाळी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने थालीपीठाचं पीठ व्यवस्थित फेटून घेतलं की व्यवस्थित जाळीदार आणि कुरकुरीत थालीपीठ बनवून तयार होतं. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पलटी करून घ्यायची आहे. जवळजवळ थालीपीठ भाजत आलेलं आहे. जर तुम्हाला वाटतच असेल की थालीपीठ भाजत नाही आहे किंवा पलटी करताना तुम्हाला अडचण येते, तुटण्याची भीती वाटते, तर तुम्ही त्याची डायरेक्ट अर्धी घडी करू शकता आणि अर्धी घडी करून दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने थालीपीठ भाजून घेऊ शकता. अशा पद्धतीने जर घडी मारली तर थालीपीठ तुटत देखील नाही आणि व्यवस्थित भाजले जातं आणि त्याचे आपल्याला परत सरळ गोल थालीपीठही करता येतं, कारण की ते तुटत नाही. सोयाबीनचं पीठ असल्यामुळं थालीपीठाचा असा पटकन असा तुकडा पडत नाही. व्यवस्थित गोल आकार आपल्याला त्याला देता येतो आणि अशा पद्धतीने थालीपीठ भाजून तयार आहे. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आलटी-पालटी करून व्यवस्थित भाजून घेतलं की अशा पद्धतीने बाकीच्या पिठाचे सर्व थालीपीठं तयार करून घ्यायचे आणि व्यवस्थित गरमागरम याच्यासोबत लोणचं, चटणी काही नसलं तरी चालतं. इतके टेस्टी लागतात. तुम्ही एकदा करून पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. एकदा तरी हा पदार्थ तुम्ही बनवून खा. तुम्हाला खूप आवडेल याची खात्री आहे. अशा पद्धतीचे थालीपीठ लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतात. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.